नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, भूगोल फिफ्थ सेम महाराष्ट्राचा भूगोल या विषयाअंतर्गत आज ऑनलाईन क्लासेसमध्ये साखर उद्योगासंदर्भाने आपण माहिती जाणून घेणार आहोत। साखर उद्योगाच्या संदर्भाने आज आपण अभ्यास करणार आहोत। मागच्या तासिकेला आपण महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग सुती कापड उद्योग आणि या सुती कापड उद्योगाच्या समस्या कोणत्या या संदर्भाने अभ्यास केला होता। तसेच सुती कापड उद्योग हा महाराष्ट्रातील प्रमुख व्यवसाय जरी असला तरी साखर उद्योग हा सुद्धा महाराष्ट्रातील प्रमुख उद्योग म्हणून समजला जातो। या व्यवसायातही बहुतेक लोकांना रोजगार प्राप्त होतो। हा व्यवसाय रोजगार किंवा उद्योग कृषी मालावर आधारित असून महाराष्ट्राच्या साखर उत्पादनात भारताचा दुसरा क्रमांक लागतो आणि जवळपास भारताच्या 27% साखरेचे उत्पादन एकट्या महाराष्ट्र राज्यातून होत असते। आज महाराष्ट्रात 111 साखर कारखाने स्थापित आहेत। महाराष्ट्रातील बहुतेक साखर कारखाने जे आहेत हे सहकारी तत्वावर चालत असतात। साखर उद्योगाची उभारणी ही ऊसावर अवलंबून असते आणि ऊस हा नाशिवंत व वजन घटणारा माल असल्यामुळे तो वेळेच्या आत कारखान्यात पोहोचवला जातो। ऊसाच्या एकूण वजनाच्या 9 ते 10% साखर बनत असते। सुमारे 100 टन ऊसापासून 9 ते 10 टन साखर तयार होऊ शकतो। म्हणजेच साखरेपेक्षा ऊसाची वाहतूक जास्त वजनामुळे खर्चिक असते आणि त्यामुळे साखर कारखाने हे ज्या ठिकाणी ऊस उत्पादन क्षेत्र आहे अथवा ऊसाचे उत्पादन ज्या क्षेत्रात होते त्याच ठिकाणी साखर कारखाने स्थापन केले जातात। वाहतुकीचा खर्च नियंत्रित अथवा कमी व्हावा या मागचा हा प्रमुख उद्देश असतो। महाराष्ट्रात एकूण लागवडीच्या जवळपास 13% क्षेत्र हे साखर कारखाना किंवा ऊस उत्पादनाच्या क्षेत्राखाली येते। त्यापैकी 15% क्षेत्र ऊसाच्या लागवडीखालील असून एकूण ऊसांपैकी जवळपास 66% ऊसाची साखर आणि 34% ऊसापासून गूळ तयार केला जातो। महाराष्ट्रात सर्वच साखर कारखाने ऊसाच्या शेतीच्या अथवा ऊस उत्पादन प्रदेशाच्या क्षेत्रातच स्थापन झाल्याचे आढळते। ऊस तोडल्याच्या नंतर अगदी 24 तासाच्या आत तो कारखान्यापर्यंत पोहोचवला तरच त्या ऊसापासून उत्तम प्रतीची साखर तयार होते। त्यामुळे ऊस तोडल्याच्या नंतर लगेच ते ऊस साखर कारखान्यापर्यंत पोहोचवणे फायद्याचे असते। ग्रामीण भागात अर्थव्यवस्थेवर ऊसाच्या साखर उद्योगातून मोठा परिवर्तन घडवून आले आणि आर्थिक समृद्धी ऊसाच्या क्षेत्रात निर्माण झाल्याचे आपण पाहिलेले आहे। महाराष्ट्रामध्ये पहिला सहकारी साखर कारखाना 1950 मध्ये अहमदनगर जिल्ह्यातील प्रवरानगर येथे सुरू झाला होता। सदर नकाशामध्ये बहुतेक मध्य महाराष्ट्रामध्ये आपल्याला साखरेचं उत्पादन बहुतेक जिल्ह्यात घेत असल्याचे दिसते। आता महाराष्ट्राच्या साखर उद्योगाच्या स्थानिकीकरणावर आवश्यक असणारे घटक किंवा साखर उद्योगधंद्याच्या स्थानिकीकरणासाठी कोणकोणत्या घटकांची आवश्यकता असते त्यामध्ये पहिला आहे कच्चा माल। कोणतीही वस्तू निर्माण करण्यासाठी कच्च्या मालाची आवश्यकता असते आणि साखर तयार करण्यासाठी आपल्याला ऊस हा कच्चा माल म्हणून वापरावा लागत असतो। ऊस उत्पादन साखर कारखाने सभोवतालच्या प्रदेशातच स्थापन झाल्याचे दिसते। त्याचबरोबर दुसरा आवश्यक घटक आहे साखर उद्योगासाठी तो म्हणजे वाहतुकीची सुविधा। साखर उद्योगासाठी लागणारा कच्चा माल हा 24 तासात कारखान्यापर्यंत पोहोचला तरच त्यापासून उत्तम प्रतीची आणि जास्त उत्पादनाची साखर तयार होऊ शकते। त्यामुळे वाहतुकीची साधनं ज्या ठिकाणी असतील त्या ठिकाणी साखर उद्योगाचे केंद्रीकरण झाल्याचे आपल्याला दिसते। अदरवाईज खराब रस्त्यावरून वाहतूक करणे, त्याचबरोबर वाहतूक साधनांचा अभाव आणि वेळीच जर कच्चा माल आपण कारखान्यापर्यंत पोहोचवला नाही तर त्यामुळे सुद्धा या उद्योगावर परिणाम होत असतो। तिसरा घटक आहे ऊर्जा साधने। आधुनिक युगात आपण बहुतेक कारखाने अथवा यंत्र हे ऊर्जा साधनांवर चालत असतात। दगडी कोळसा किंवा विजेवर चालणारे साधनांच्या माध्यमातून वीज निर्मिती केली जाते आणि ऊसाचे उत्पादन जे आहे ऊसाच्या साखर कारखाने हे ज्या ठिकाणी स्थापन केले जातात त्या ठिकाणी ऊर्जा साधनांची उपलब्धता असणे आवश्यक असते। म्हणून इंधन म्हणून ऊसाच्या चिपाडांचा सुद्धाही उपयोग केला जातो। महाराष्ट्रात जलविद्युत शक्तीचा विकास झाला आणि जेथे जलविद्युत बरोबरच ऊसाच्या चिपाडांचाही इंधन म्हणून उपयोग केला जाऊ लागला।
ज्या ठिकाणी पाणी पुरवठ्याची भरपूर सोय असते त्या ठिकाणी साखर कारखाने मोठ्या प्रमाणात स्थापन केले जातात. ऊसाचे उत्पादन होण्याकरिता जलसिंचनाची आवश्यकता असते. त्याचबरोबर साखर कारखाने निर्माण झाल्याच्या नंतर कारखान्यामध्ये सुद्धा विविध कामांसाठी पाणी पुरवठा अथवा जलाची आवश्यकता भासत असते आणि ज्या ठिकाणी पाणी पुरवठा अथवा जलाचा साठा भरपूर प्रमाणात असतो त्या ठिकाणी साखर कारखान्यांची संख्या जास्तीत जास्त उपलब्ध झालेली आहे. त्यानंतर आहे भांडवल. साखर उद्योगाच्या उभारणीस भरपूर भांडवलाची आवश्यकता असते. महाराष्ट्रात सहकारी तत्वावर साखर कारखाने स्थापन केले जात असल्याने आणि सभासदाकडून पैसा उपलब्ध होतो. तसेच काही ठिकाणी कर्ज घेऊन सुद्धा काही प्रमाणात भांडवलाची निर्मिती केली जाते. शिवाय काही ठिकाणी शासनही भांडवल पुरवठा उपलब्ध करून सबसिडीच्या आधारे साखर कारखाने स्थापन करण्यासाठी प्रोत्साहित करीत असतो. त्याबरोबरच साखर उद्योगामध्ये महत्त्वाचा घटक म्हणजेच मजुरांचा पुरवठा. ऊसाची तोड करण्यापासून ते बहुतेक कामांसाठी ऊस तोडणे, एकत्र करणे, रस्त्यावर नेणे तसेच कारखान्यापर्यंत विशिष्ट कामे मजुरांच्याच माध्यमातून केले जातात. हा उद्योग हंगामी स्वरूपाचा जरी असला तरी बहुतेक मजुरांना मजुरीचा पुरवठा या उद्योगातून होत असतो. काही कारखाने कायमस्वरूपी मजूर ठेवतात. पश्चिम महाराष्ट्रात साखर कारखान्याकडे ऊस तोडण्याकरिता बीड, जालना, उस्मानाबाद, लातूर, नांदेड, परभणी इत्यादी जिल्ह्यातून भरपूर प्रमाणात मजुरांचा पुरवठा होत असतो. त्याचबरोबर शासकीय धोरणसुद्धा महत्त्वाचे असते. साखर उद्योगाचा विकास शासनाच्या धोरणावर अवलंबून असतो. अलीकडील महाराष्ट्र शासनाने साखर उद्योगाला चालना मिळावी यासाठी साखर उद्योगासाठी बहुतेक चांगले नियम स्थापित केलेले आहेत. त्याचबरोबर साखर उद्योगासाठी बहुतेक ठिकाणी मजुरांचा पुरवठा, त्याचबरोबर सबसिडी, त्याचबरोबर भांडवलांची निर्मिती करून देण्याचे श्रेय शासकीय धोरणांनाच जात असते. आता पश्चिम महाराष्ट्रामध्ये विशेषतः कोणत्या ठिकाणी साखर उद्योगाचे केंद्रीकरण झालेले आहे तर सदर नकाशामध्ये आपण बघितलं होतं की पश्चिम महाराष्ट्रातील मध्य महाराष्ट्राचा जो भाग आहे ज्यामध्ये मोठ्या प्रमाणात साखर उद्योगाचे केंद्रीकरण झाल्याचे दिसून येते. महाराष्ट्रातील एकूण उत्पादनापैकी पश्चिम महाराष्ट्रात जवळपास 85% साखरेचे उत्पादन होते. आता पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगधंद्याचे स्थानिकीकरण अथवा केंद्रीकरण का झाले याचं कारण आपल्याला शोधणे आवश्यक असते. संपूर्ण महाराष्ट्राची भूमी ही रेगून मृदा आणि त्याचबरोबर ऊसाच्या लागवडीसाठी उपयुक्त आहे. बहुतेक ठिकाणी आपल्याला ऊस उत्पादनासाठी अनुकूल परिस्थिती आढळून येतो. तरीही पश्चिम महाराष्ट्रातच साखर उत्पादनाचे केंद्रीकरण किंवा साखर उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाल्याची कारणे खालीलप्रमाणे आहेत. पहिलं आहे की साखरेचे कारखाने ऊस उत्पादक क्षेत्रात स्थापन झाल्याने साखर कारखान्यांना ऊसाच्या सुलभतेचा पुरवठा होत असतो. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात साखर उत्पादन कारखाने स्थापन झालेले आहेत. यांच्या मागे कारण हा आहे की त्या ठिकाणी ऊसाचे उत्पादन अथवा ऊसांची शेती मोठ्या प्रमाणात केली जाते. दुसरं कारण हे आहे की पश्चिम महाराष्ट्रामध्ये जलविद्युत शक्तीचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. शिवाय कारखान्यात ऊसांच्या चिपाडापासूनही इंधनाची निर्मिती केली जाते. म्हणजेच पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगासाठी लागणाऱ्या विजेचा पुरवठा हा जलविद्युत शक्तीच्या आणि कारखान्यातील चिपाडांच्या माध्यमातून पूर्ण केला जातो. तिसरं आहे पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगाचे उत्तम संघटन आणि व्यवस्थापन तेथील व्यवस्थापनाने केलेलं आहे. त्याचाही फायदा तेथील उद्योगाच्या स्थानिकीकरणावर झालेला आहे. पश्चिम महाराष्ट्रात बहुतेक साखर कारखाने सहकारी तत्वावर चालतात. त्यामुळे शेअरच्या रूपाने भांडवल उभारणीस सर्वच लोकांची, तळागाळाच्या लोकांची मदत होत असते. त्याबरोबरच पश्चिम महाराष्ट्रामध्ये वाहतूक साधनांचा पुरवठा मोठ्या प्रमाणात आहे. वाहतुकीची साधने मोठ्या प्रमाणात निर्माण झालेली आहेत. याचाही फायदा तेथील उद्योगाच्या स्थानिकीकरणाला झालेला आहे. साखर कारखान्यांना मजुरांचा पुरवठा स्थानिक भागातून ऊस तोडणीसाठी, त्याचबरोबर मराठवाड्यातील बीड, उस्मानाबाद या जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात होतो आणि म्हणून ऊसाची कापणी, मळणी, त्याचबरोबर रस्त्यावर काढणे आणि कारखान्यातील बहुतेक कामं मजुरांच्या सहाय्याने सहज सुलभ होतात. या भागात प्रवरा, भीमरा, नीरा, कोयरा, कृष्णा आणि पंचगंगा या नद्यांचे क्षेत्र खोरी मोठ्या प्रमाणात आढळतात. त्यामुळे कारखान्याला आणि ऊसासाठीच्या उत्पादनासाठी लागणारा पाऊस अथवा पाणी, जलाची साधने त्या ठिकाणी भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. येथे कालवा आणि उपसन सिंचनाचा सुद्धा विकास झालेला आहे. बरेच शेतकरी विहिरीच्या पाण्यावर सुद्धा ऊसाचे उत्पादन घेतल्याचे आपण पाहत आहोत. अशा प्रकारे या भागामध्ये पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुपीक मृदा, पाणी पुरवठ्याच्या उत्तम सोयी, जलविद्युत साधनांचा सुगमता,
त्याचबरोबर भांडवलाची निर्मिती, सहकारी तत्वावर तयार झालेले कारखाने या सगळ्यांचा एकंदरीत विचार केला असता पश्चिम महाराष्ट्रात साखर उद्योगधंद्याचे केंद्रीकरण झाल्याचे प्रमुख कारणं आपण आताच खालीलप्रमाणे बघितलेली आहेत. त्याबरोबरच या साखर कारखान्यांच्या समस्या कोणत्या? तर साखर कारखान्यांच्या समस्या मागेही आपण बघितलं होतं की सुती कापड उद्योगाच्या सुद्धा बहुतेक समस्या होता. त्याचबरोबर साखर कारखान्याच्या सुद्धा काही समस्या आढळतात. समस्या नाही असा उद्योग एकही स्थापन होऊ शकत नाही. त्यामुळे त्या समस्यांना जर आपण नियंत्रणात आणले किंवा त्यावर उपाययोजना केले तर आपल्याला साखर कारखान्याचे सुद्धा साखरांचे जर उत्पादन आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करू शकतो. पश्चिम महाराष्ट्रात कारखान्यांना 10 ते 11 उतारा मिळतो. काही कारखान्यांचा उतारा 9 ते 10 इतका असतो. म्हणजेच ऊसापासून मिळणारा उतारा जो आहे, कारण आपण बघितलं कच्चा माल म्हणून आपण ज्या ऊसाचा उपयोग करतो तिथून फक्त 10%च ऊसापासून 100 टन ऊसापासून आपल्याला 10 टन साखर तयार होत असते. म्हणजेच महाराष्ट्रात तयार होणारा हा जो ऊस आहे हा ऊस उत्तम प्रतीचा नसून त्याचा उतारा जो आहे हा उतारा कमी आहे. ही पहिली समस्या. दुसरी आहे, महाराष्ट्रातील बहुतेक साखर कारखाने आजारी स्वरूपाचे आहेत. कारखान्यांची संख्या बरीच वाढ झाल्यामुळे 1883 मध्ये गुलाबराव पाटील समितीने महाराष्ट्रातील साखर कारखान्यांची स्थिती पाहण्यासाठी जी समिती नेमली होती त्यांच्या अहवालानुसार महाराष्ट्रात 19 आजारी साखर कारखाने असल्याचे नमूद झाले होते. सध्या आजारी साखर कारखान्यांची संख्या जवळपास 80 पर्यंत पोहोचलेली आहे. या कारखान्यांना पद्धतशीर ऊस लागवडीची कमतरता असते. कारखान्यास होणारा अपुरा ऊसाचा पुरवठा, अपुरे भांडवल, दीर्घ योजनांचा अभाव, कर्जावरील व्याजाचा वाढता बोजा, त्याचबरोबर तिथली जी व्यवस्थापन अथवा संचालन बॉडी असतो या मंडळाकडून होणारा भ्रष्टाचार इत्यादी कारणीभूत असल्याचे या गुलाबराव पाटील समितीच्या अहवालाने सादर केलेले होते. त्याचबरोबर वाजवी ऊसाचे क्षेत्र, महाराष्ट्रात ऊस उत्पादनाचे क्षेत्र हे मर्यादित क्षेत्रात आहे. सांगली, कोल्हापूर, सोलापूर या भागात जलसिंचनाच्या प्रमाणात वाढ झाली. त्याचबरोबर उजनी प्रकल्प, उपसा सिंचन योजनेमुळे सोलापूर जिल्ह्यातही ऊसाच्या क्षेत्राखालील मोठी वाढ झाल्याची आपल्याला दिसून येते. तरीही सोलापूर तालुक्यामध्ये साखर कारखान्यात ऊसाचे गळीत पूर्णपणे करता येत नाही. त्यामुळे बराच ऊस जिल्ह्याबाहेर पाठवावा लागतो. तसेच ज्यावेळी भरपूर पाऊस पडतो त्या वर्षी महाराष्ट्राच्या भागातही ऊसाचे पूर्ण गळीत होत नाही. अशा गाळप क्षमतेपेक्षा जास्त क्षमतेने कारखान्यांना गळीत करावे लागते. त्यामुळे वाजवी ऊसाचे क्षेत्र महत्त्वाची समस्या साखर कारखान्यांपुढे निर्माण झालेली आहे. त्यानंतर आहे बड्या लोकांची मक्तेदारी. सहकारी तत्वावर सुरू केलेल्या साखर कारखाने चालवण्यासाठी साखर कारखान्याने बड्या किंवा श्रीमंत नेते लोकांना ताब्यात घेतलेलं आहे. बरीच शेतकऱ्यांनी त्यामुळे ससे ओलपट होत असते आणि बडे श्रीमंत लोक कारखान्यात मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार घडवून आणतात. भ्रष्टाचार ही साखर कारखाना याचा साखर उद्योगाची प्रमुख समस्या आज आपल्यासमोर भेडसावत आहे. ऊसाच्या योग्य किमती दिल्या जात नाही. शेतकऱ्यांना पाहिजे त्या प्रमाणात ऊसाचा योग्य दर दिला जात नसल्यामुळे शेतकरी ऊस उत्पादन अथवा ऊस लागवडीसाठी प्रेरित होत नाही. त्यामुळे कारखान्यांना लागणारा कच्चा मालाच्या पुरवठ्याचा अभाव जाणवतो. दर हेक्टरी ऊसाचे उत्पादन महाराष्ट्रात कमी आहे, कारण बहुतेक ठिकाणी जलसिंचन साधनाच्या सोयी अपुऱ्या आहेत. काही ठिकाणी विजेची समस्या निर्माण होत असते. काही ठिकाणी भरपूर प्रमाणात पाऊस पडल्यामुळे कीड, टोळधाड अशा प्रकारची ऊसाला रोग लागण्याचे सुद्धा चान्सेस मोठ्या प्रमाणात असतात. केंद्र सरकारने महाराष्ट्रावर अन्याय करणारे साखर धोरण आहे. कारण केंद्र सरकार गठीत करत असलेल्या धोरणांच्याच आधारे महाराष्ट्र सरकार राबवित असतो. महाराष्ट्राच्या बाबतीत केंद्र सरकार नेहमी अन्यायकारी धोरण राबवून ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर नेहमीच आपत्ती निर्माण होत असते. त्याचबरोबर अपुरा पाणीपुरवठा, नद्यांच्या अथवा धरणांतून होणारा पाणीपुरवठा नियमित स्वरूपाचा नसल्यामुळे त्याचा शेतीच्या विकासावर मोठा दुष्परिणाम होत असतो आणि त्यामुळे ऊसाचे उत्पादन पाहिजे त्या प्रमाणात योग्य प्रमाणात होऊ शकत नाही. त्याचबरोबर कारखान्यातून होणारा प्रदूषण ही सुद्धा या उद्योगाची मोठी समस्या आहे. आणि गटबाजीच्या राजकारणामुळे साखर उद्योगामध्ये किंवा राजकीय पक्षांना साखर कारखान्यांवर सत्ता स्थापन करण्याच्या हव्यासापोटी राजकीय गटबाजी आणि राजकारणाच्या संदर्भातून साखर कारखान्यांचा विकास पूर्ण क्षमतेने झाला नसल्याचे आपल्याला दिसून येते.